गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार श्रोते हो, आज आपण संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग क्रमांक 6 बघतो. पावले पावले तुझे आम्हा सर्व, दुजा नको भाव होऊ देऊ. जेथे जेथे देखे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठला गा. भेदाभेद मते भ्रमाचे संवाद, आम्हा नको वाद त्यांसी देऊ. तू का म्हणे आणू तुझ विण नाही, तू का म्हणे आणू तुझ विण नाही. तू का म्हणे आणू तुझ विण नाही. न भाऊनी पाही वाड आहे, न भाऊनी पाही वाड आहे, न भाऊनी पाही वाड आहे. संत तुकाराम महाराज आपल्या या 6व्या अभंगात विश्वात्मक देवाचं वर्णन करतायत. पावले पावले तुझे आम्हा सर्व, दुजा नको भाव होऊ देऊ. आता विठ्ठला तुझी भक्ती ज्ञान सर्व मिळालेलं आहे, तेव्हा आता पुन्हा दुजा भाव आमच्या मनामध्ये येऊ देऊ नकोस. दुजा भाव म्हणजे काय? द्वैत. द्वैताचा प्रसंग आमच्या मनात, आमच्या आयुष्यात येऊ देऊ नकोस. कारण आम्हाला त्या अद्वैताची प्राप्ती आता झालेली आहे. जेथे जेथे देखे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठला गा. आता संत तुकारामांना तो अनुभव प्राप्त झालेला आहे, ती प्रचिती आलेली आहे की सगळीकडे केवळ आणि केवळ विठ्ठल पांडुरंग गच्च भरलेला आहे. जिथे मी बघतो तिथे तुझंच पाऊल आहे, म्हणजे तिथे तुझंच अस्तित्व आहे विठ्ठला. आणि हे त्रिभुवन संपूर्ण विश्व जे आहे ते तुझ्या रूपातच आहे, तूच सगळीकडे संचरला आहेस. तेव्हा आता भेदाभेद मते भ्रमाचे संवाद, आम्हा नको वाद त्यांसी देऊ. आता अज्ञानामुळे हे जे खंडन मंडनात्मक संवाद होतात, भेदवादी अभेदवादी भेदाभेदवादी असे हे जे संवाद जे अज्ञानामुळे होतात, त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रसंग आम्हाला येऊ देऊ नकोस. तुका म्हणे आणू तुझं विण नाही, नभाऊनी पाही वाड आहे. कारण आम्हाला आता कळलंय की या जगामध्ये परमाणूसारखी इतकी छोटी एकही गोष्ट नाही ज्याच्यामध्ये तू नाहीस. छोट्यातला छोटा अणूसुद्धा तुझ्यानेच भरलेला आहे. आणि तू कसा आहेस? नभाऊनी पाही वाड आहे. तू नभासारखा सगळीकडे व्याप्त आहेस. तेव्हा आता तुझ्या अस्तित्वाविषयी वादविवाद करण्याची आम्हाला आवश्यकताच पडलेली नाही. आणि हा जो अद्वैत भाव आहे हा कधीच सांडू देऊ नकोस. द्वैत पुन्हा मनात कधी येऊ देऊ नकोस, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. श्रोते हो, आपण जर संतांची चरित्र बघितली, संतांचं साहित्य बघितलं, तर प्रत्येक संतांना हा अनुभव आलेला आहे. त्यांना समदृष्टी मिळाली, त्यांना सगळ्यांमध्ये ईश्वर पाहण्याची दृष्टी मिळाली. आणि हा कृपा प्रसाद आहे ईश्वराचा. आपण केलेल्या साधनेचं फळ आहे हे. आणि ही प्रत्यक्ष साधनासुद्धा आहे. आपण सहस्त्रनाम बघितलं तर त्याच्यामध्ये प्रथम नाव येतं ओम विश्वम, म्हणजे संपूर्ण विश्व जे आहे ते म्हणजे विष्णूचंच रूप आहे. तेव्हा या विश्वामध्ये जी गोष्ट आहे, छोट्यातली छोटी गोष्ट आहे, ती सुद्धा भगवंताने व्याप्त आहे, असं सर्व संतांनी अनुभवलेलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या प्रसादनात काय मागतात? प्रथम जी ओळ येते ती काय आहे? आता विश्वात्मके देवे. विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना आहे, जो या चराचरात भरून राहिलेला आहे, सर्व व्यापक आहे, सूक्ष्मात सूक्ष्म म्हणजे परमाणूमध्ये सुद्धा आहे आणि सर्व व्यापक सुद्धा आहे, आकाशा इतका व्यापक आहे. या विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना आहे ज्ञानेश्वरांनी.
सर्व संतांच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग, हा अनुभव तर आलाच, पण आपण जर पुराणांमध्ये कथा बघितल्या तर आपल्याला भक्त प्रल्हादाची गोष्ट पाहायला मिळते. आणि ही कथा आपल्या सर्वांना माहीत आहे. भक्त प्रल्हादासोबत काय नाही केलं हिरण्यकश्यपूने, केवळ आणि केवळ वासुदेवाचं, भगवंताचं नाव घेतो म्हणून सगळ्यांमध्ये केवळ विष्णू आहे असं सांगतो आणि राक्षस कुलातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. म्हणून काय काय केलं? उकळत्या तेलात टाकण्याचा प्रयत्न केला, हत्तीच्या पायी तुडवण्याचा प्रयत्न केला, दरीतून फेकून दिलं, समुद्रात टाकलं, नागांमध्ये ठेवलं विषारी, आपल्या बहिणीकडून अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला. आणि तरीसुद्धा भगवंत सगळीकडे आहे आणि तो माझी रक्षा करणारच या दृढ विश्वासाने भक्त प्रल्हाद केवळ आणि केवळ त्या वासुदेवाचं स्मरण करत राहिला. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि भगवंत सगळीकडे भरलेला आहे हा दृढ विश्वास होता. त्यामुळे अग्नीमध्ये सुद्धा तोच आहे. जर मला वाचायचं असेल तर वाचेलच मी, आणि जर नसेल वाचायचं तर ईश्वराची जी इच्छा तीच माझी इच्छा, असं म्हणून शरणागतीने, समर्पणाने प्रत्येक वेळा तो वाचला. शेवटी हिरण्यकश्यपू वैतागला आणि त्याने विचारलं, कुठे आहे तुझा विष्णू म्हणून. तेव्हा भक्त प्रल्हादाने अतिशय आत्मविश्वासाने सांगितलं की या जगामध्ये निर्जीव सजीव सर्व वस्तूंमध्ये, आकाशामध्ये, वायूमध्ये, सर्वामध्ये केवळ आणि केवळ विष्णूच आहे. त्यावेळेस त्याने विचारलं, या खांबात आहे का म्हणून. आणि अर्थातच गोष्ट माहिती आहे आपल्याला की सर्व खांबांमधून आवाज ऐकू यायला लागला. आणि ज्या वेळेस हिरण्यकश्यपूने खांब तोडला त्यावेळेस भगवान नरसिंह प्रकट झाले. आणि ज्या वेळेस नरसिंह भगवानांनी हिरण्यकश्यपूचा वध केला त्यानंतर सुद्धा ते क्रोधातच होते. त्यांना शांत करण्यासाठी म्हणून सर्व देवतांनी प्रयत्न केला, परंतु ते अयशस्वी ठरले. आणि पुढे भक्त प्रल्हादांसमोर नरसिंह शांत झाले, त्याला जवळ घेतलं आणि त्याला विचारलं, मला याला उशीर झाला का. त्यावेळेस भक्त प्रल्हादांनी सांगितलं, खूप सुंदर उत्तर आहे की देवा, जो सर्व व्यापक आहे, जो सर्वांमध्ये भरलेला आहे, त्याला येणं जाणं असतं का. मला आगीतून कुणी वाचवलं, मला उकळत्या तेलातून कुणी वाचवलं. आणि हे खरं ज्ञान आहे, ही खरंच समदृष्टी आहे आणि ही खरं ईश्वराची कृपा आहे. आणि हीच कृपा संत तुकाराम महाराजांवर सुद्धा झालेली आहे. आणि म्हणून ते म्हणतात की जेथे जेथे देखे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठलागा. भगवद्गीतेमध्ये सुंदर श्लोक आहे, सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते सर्वयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. याचं वर्णन संत ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर केलेलं आहे. एरवी तरी अर्जुना, जो एकवटली या भावना, सर्वभूती अभिन्ना माते भजे. भूताचेनी अनेकपणे, अनेक नोहे अंतःकरणे, केवळ एकत्वची माझे जाणे, सर्वत्र जो. ध्यानयोगामधला हा श्लोक आहे. आणि भगवान म्हणतात की सर्व भूतांमध्ये मी अनेकपणे व्यापलेला आहे, हे खरं अज्ञान आहे. जरी देह वेगवेगळे असले, जरी आकार वेगळा असला तरीसुद्धा त्यांच्यामध्ये त्यांचं जे अंतःकरण आहे ते अनेक नाही आहे, ते एकच आहे. केवळ एकत्वची माझे जाणे, सर्वत्र जो. सगळीकडे मीच भरलेला आहे. तेव्हा ही कृपादृष्टी कशी होऊ शकते बरं. हा अनुभव एखाद्या संताला कसा येतो याचं सुंदर वर्णन
संत रामदास स्वामी आपल्या दासबोधात करतात. सर्व उपाधींचा सेवट, तेथे नाही दृश्य खटपट, निर्गुण ब्रह्म घनदाट, सकळा ठाई श्रीराम. हा अनुभव एखाद्या संताला केव्हा येतो, तर ज्या वेळेस सर्व उपाधींचा शेवट होतो, ज्या वेळेस सर्व उपाधी नष्ट होतात, त्यावेळेस तेथे नाही दृश्य खटपट, दृश्याची सर्व खटपट थांबते. मला हे हवंय, मला ते हवंय, किंवा दृश्याबद्दल ज्या ज्या मनामध्ये भावना असतात, विचार असतात, त्याची खटपट पूर्णपणे थांबते. त्यावेळेस ते निर्गुण ब्रह्म सगळीकडे घनदाट असं भरलेलं आहे, हा अनुभव येतो, असं संत रामदास स्वामी म्हणतात. सर्व उपाधींचा शेवट हा पहिला शब्द आहे. तेव्हा या उपाधींचा शेवट कसा होतो? उपाधी म्हणजे काय? उप आणि धा या धातूपासून बनलेला उपाधी हा शब्द आहे. उप म्हणजे जवळ, धा म्हणजे धारण करणे. आपल्याकडे असलेल्या एखाद्या गोष्टीमुळे ती धारण करून आपण तीच आहोत असं समजणं म्हणजे उपाधी. आता या उपाधींचा शेवट होतो तेव्हाच हे जमू शकतं. उदाहरण घ्यायचं झालं, एखाद्याने वैद्यकीय शिक्षण घेतलं, वैद्यकीय ज्ञान त्याच्याकडे आहे, ते त्याच्या जवळ आहे, म्हणून मी वैद्य, आणि हे जेव्हा तो धारण करतो त्यालाच तो सत्य समजतो, त्याच्यापेक्षा वेगळं बघत नाही, त्यावेळेस त्याला म्हणायचं उपाधी. हेच कशाला? देह भावना आपण जे म्हणतो, म्हणजे अध्यात्मामध्ये अशी कुठलीही गोष्ट जी मूळ ब्रह्मावर आवरण घालते आणि आपल्याला सत्य बघण्यापासून रोखते, याला उपाधी म्हणतात. मग ती कुठलीही असो, मी मुलगी आहे, मी हे शरीर आहे, मी आई आहे, मी वडील आहे, मी भाऊ आहे, बहीण आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जेव्हा स्वतःला बांधून घेतो आणि त्याच्यामुळे जो भेद निर्माण होतो, त्याच्यामुळे खरं अज्ञान येतं. आणि याच्यातून मुक्त व्हायचं असेल, या सर्वांमध्ये जर आपल्याला ब्रह्माचंच रूप बघायचं असेल, विष्णूचंच रूप बघायचं असेल, तर या उपाधीतून निघता आलं पाहिजे. तेव्हा आपण सुद्धा संतांकडे, ग्रंथांकडे, ग्रंथ हेच गुरु आपण म्हणतो, आजच्या कलियुगामध्ये ग्रंथ हेच गुरु आहेत, तेव्हा या ग्रंथांनाच आपलं गुरु मानून त्यांना शरण जाऊया आणि आपल्यामध्ये सुद्धा ती बुद्धी, ती समदृष्टी यावी यासाठी प्रार्थना करूयात. अशा प्रकारे 6व्या अभंगाचं विवेचन इथेच थांबवते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे.